सरपंच संतोष देशमुख यांच्या गावामध्ये न्यायासाठी आंदोलन सुरूच आहे आणि राज्याला न्याय पाहिजे असं म्हणत कुटुंबीय आणि ग्रामस्थांचं आंदोलन सुरू होतं। तर गावातील विनतेश्वर मंदिर परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि या मंदिर उभारणीमध्ये देखील संतोष देशमुख यांचा मोठा हात असल्याचं मंदिराचे पुजारी सांगतात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल माने यांनी। सरपंच संतोष देशमुख यांच्या गावामध्ये मी सध्या उभा आहे। या ठिकाणी गावकरी दिवसभर आंदोलन करतात आणि आमच्या संतोषला न्याय द्या ही मागणी गावकऱ्यांनी लावून धरलेली आहे। विनतेश्वर मंदिराचा हा परिसर असून या ठिकाणी गावकऱ्यांकडून संतोष देशमुख यांच्या न्याय हक्क मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत काही गावकरी आहेत। महाराज, तुम्ही या मंदिराचे पुजारी आहात, काय सांगाल संतोष देशमुख यांच्याबद्दल? संतोष पंडितराव देशमुख विनतेश्वर मंदिराचं बांधकाम त्यांच्या हस्ते झालेलं आहे, तरी परत गावाची सुधारणा, शासनाचा निधी जो काही असा असणार तो भरपूर आणून दिलाय आणि गोरगरिबाचे लग्न, मुला मुलींची कुणी जर पीडित दुःखित असन दवाखान्यात त्यांना त्यांचा खर्च ते भरायचे आणि ते आमच्या जो काही मंदिराचा सिंहाचा वाटा असन तो त्यांनी उचलला होता। तुमची आता काय मागणी आहे? आता आमची जी मागणी आहे, जो काही त्यांच्यावर अन्याय झाला, निर्गुण हत्या झालेली, त्यांना लवकर न्याय मिळायला पाहिजे ही आमची समस्त गावकऱ्यांची आणि विनतेश्वर मंदिराच्या संस्थांतर्फे माझी ही विनंती आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील सर्व आरोपींवर मकोका लावलेला आहे आणि त्यानंतर आता घडामोडींनी वेग घेतलेला आहे। गावकरी देखील आपल्याला लवकरच न्याय मिळेल या भूमिकेमध्ये असून आता न्यायाची वाट पाहत आहेत। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, मस्सा जोगगाव, बीड। निवडणुकीदरम्यान खासदार बजरंग सोनावणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती असा गंभीर आरोप वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड हिनं केलाय। अल्पसंख्याक असलेल्या वंजारी समाजाच्या दोन्ही मंत्र्यांना संपवण्यासाठी वाल्मिक कराड यांना बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी केला। चुकीच्या गुन्ह्यात कराड यांना अडकवलं असंही त्या म्हटलंय। मी राजकीय किंवा जातीय कधी बोललो, हा जातीपातीचा पलीकडचा विषय आहे आणि संतोष देशमुखांना न्याय मिळावा इतकाच उद्देश असून बीडच्या राजकारणात जातीय आधार कोण घेतं हे सर्वांना माहीत आहे असा टोला बजरंग सोनावणे यांनी कराडच्या कुटुंबियांना लगावलाय। वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली होती आणि त्यानंतर कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर वाल्मिक कराडला बीड कारागृहात नेण्यात आलं। धनंजय मुंडेंनी अजित पवार यांची भेट घेतली। अवघ्या 10 मिनिटात भेट घेऊन धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यातून बाहेर पडले। अजितदादांची भेट घेतल्यानंतर मुंडे थेट परळीमध्ये दाखल झाले। वाल्मिक कराडला चुकीच्या गुन्ह्यात अडकवलं असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलेला आहे। आज वाल्मिक कराडला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार असून कागदपत्र सादर केली जाणार आहेत। घुले आणि कराड दोघे कोठडीत असताना समोरासमोर चौकशी का केली नाही? वाल्मिक कराड तपासात सहकार्य करतोय, मग आणखी कोठडी कशासाठी असा सवाल कराडच्या वकिलांनी उपस्थित केलाय। वाल्मिक कराडवर मोक्का दाखल झाल्यानंतर कराड समर्थक चांगलेच आक्रमक झालेत। कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे। बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ काही नागरिक रस्त्यावर उतरले। यावेळी एका युवतीनं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी परळीकरांना शांततेचं आवाहन केलंय। जे कोणी दडपशाही करून परळी शहर बंद करू पाहत आहे त्यांच्यावर पोलीस नक्कीच कारवाई करतील असं खासदार सोनावणे म्हटलंय। वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानं आता हत्याकांडातील सर्व धागेदोरे समोर येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। परळीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जोडे मारो आंदोलन केलं। आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांच्या प्रतिमेला जोडे मारून कराड समर्थकांनी निषेध केला। परळीमध्ये मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला जोडे मारल्यावरून संभाजीनगरमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्यात। धनंजय मुंडेंसह वाल्मिक कराडच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला। परळीमध्ये कराड समर्थक चांगलेच आक्रमक झालेत। मनोज जरांगे आणि सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांना श्रद्धांजली वाहत कराड समर्थकांनी निषेध नोंदवला।
खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच असून सर्वांची नार्को टेस्ट करा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेली आहे. आरोपींविरोधात मोक्का लावला. याबाबत जरांगेंनी फडणवीसांचं कौतुक केलं तर ही धनंजय मुंडेंची टोळी असून दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला पण हत्येविरोधातील गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जातीचं लेबल लावून आंदोलन केलं जातंय असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. मूळ मुद्द्याकडून लक्ष भरकटवण्यासाठी परभणी आणि बीड प्रकरण तापत ठेवलं जातंय असा आरोप नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम सुरू आहे अशा शब्दात नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकालाही सोडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्याप्रमाणे एसआयटीनं त्याचं काम दाखवलं. कोणी मागणी केली म्हणून मोक्का लागत नाही. पोलीस यंत्रणा आणि एसआयटी आपलं काम करते असं सुरेश धस म्हटले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारनं वेळ काढूपणा केल्याचा आरोप शिवसेना उबाटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला. संपूर्ण प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचं जाधव म्हटले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप संजय राऊतांनी केला होता. याला सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राऊतांचं डोकं फिरलंय. अजित पवारांना वाचवण्याचा प्रश्न येतोच कुठे. दोषींवर कठोर कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय अशा शब्दात तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी एसआयटी प्रमुख बसवराज तेलींची भेट घेतली. पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे असं म्हणत त्यांनी तपासावर समाधान व्यक्त केलं. विरोधकांनी रडीचा डाव खेळला मात्र विधानसभेत सत्याचाच विजय झाला. जनतेनं आम्हाला महायुती म्हणून कौल दिलाय. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा लढायच्या हे वरिष्ठ ठरवतील असं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. अखेर जाधवांच्या पोटातलं ओठांवर आलं अशी टीका इरफान सय्यद यांनी केली आहे. ठाकरे गटाचे उर्वरित नेतेही संपर्कात असून ते लवकरच एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील असा दावाही सय्यद यांनी केलाय. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आज जव्हारच्या दौऱ्यावर खरं तर त्या काल होत्या आणि यावेळी त्यांनी पालघरमधील आरोग्य विभागावर भाष्य केलं. अपुऱ्या सुविधांमुळेच रुग्णांना आणि गरोदर महिलांना इतरत्र जावं लागतं आणि बऱ्याचदा ते जीवावर बेततं असं विधान बोर्डीकर यांनी केलंय. आणि आता एक मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावेळी महायुतीच्या आमदारांसोबत चर्चा करणार आहेत आणि महायुतीच्या आमदारांना मोदी काय कानमंत्र देणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच मोदी मुंबईत येत आहेत. नौदलाचा कार्यक्रम आटपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या आमदारांशी नौदलाच्या आंग्रे सभागृहात संवाद साधतील. या बैठकीसाठी आमदारांना सभागृहात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसंच आमदारांना विधानभवन परिसरात एकत्र जमण्यास सांगण्यात आलेलं आहे. तिथून बसमधून आमदारांना बैठकीच्या स्थळी नेण्यात येईल. तर मोदींच्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री मोदी साहेब मुंबईत काही कार्यक्रम, नेव्हीचे कार्यक्रम आहेत. इस्कॉन मंदिराचं उद्घाटन आहे आणि महायुतीच्या सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यामुळे आजची एक बैठक आम्ही घेतली. केंद्राच्या असलेल्या योजना आपल्या राज्यातल्या लोकांना कशा पोचतील यावर देखील चर्चा झाली आणि मोदी साहेबांचं मार्गदर्शन उद्या सर्व आमदारांना महायुतीच्या होणार आहे. याचा फायदा राज्याला होईल, राज्यातल्या जनतेला होईल. येणाऱ्या ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या बाबतीत देखील चर्चा झाली. सदस्य नोंदणीच्या बाबतीत देखील, इतर संघटनात्मक बाबींवर देखील चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि यावेळी ते भारतीय नौदलाच्या INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या नौदल युद्धनौका राष्ट्रार्पण करतील. मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये या युद्धनौकांचं राष्ट्रसमर्पण पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्यानंतर ते नवी मुंबईतील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन करणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा हा महत्त्वाचा मुंबईचा दौरा, INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या पाणबुडीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत आणि त्यामुळे नौदलाच्या सामर्थ्यात भर पडणार आहे. आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईतील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन करणार आहेत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात.
आमदार अपात्र प्रकरणी विधान परिषद सभापती राम शिंदेंसमोर सुनावणी होणार आहे. गुरुवारी होणाऱ्या सुनावणीआधी राम शिंदे महाधिवक्त्यांकडून कायदेशीर सल्ला घेणार आहेत. कुर्ला इथे झालेल्या बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी सत्र न्यायालयानं बस चालकाला जामीन नाकारलाय. जामीन नाकारतानाच बेस्ट बस चालक बेपर्वाईनं आणि निष्काळजीपणानं गाडी चालवत होता आणि गाडीमध्ये काही बिघाड होता हे मानणं कठीण आहे असं निरीक्षण सत्र न्यायालयानं नोंदवलंय. चिपळूणमधील बहादूर शेख नाका इथे टेम्पोनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आलंय. HMPV विषाणू संदर्भात WHOनं मोठी माहिती दिली आहे. HMPV सामान्य सर्दीस कारणीभूत असलेल्या विषाणूंपैकी एक आहे. हे लोकांना केवळ सौम्य आजारी बनवतं, मात्र काही प्रकरणांमध्ये ते त्यांना अधिक आजारी देखील बनवू शकतं. WHOच्या मते HMPVसाठी सध्या कोणतेही मंजूर अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाहीये. पुणे शहरातील पायाभूत सुविधा वाढवण्याची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. रिंग रोड आणि मेट्रोची कामं वेगानं सुरू आहेत आणि यामुळे पुणे शहरात वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत. या संदर्भातील आदेश शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त यांनी काढलेले आहेत. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्यासाठी MSRDCनं वाढवण बंदर इगतपुरी दरम्यान द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार हा महामार्ग 85 किलोमीटर लांबीचा असून संरेखनासंबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या परीक्षेला 14 जानेवारी 2025 पासून सुरुवात झाली. मात्र पदव्युत्तर स्तरावरील MA, MCOM आणि MSCच्या काही विद्यार्थ्यांना सोमवारी रात्री उशिरा प्रवेशपत्र प्राप्त झाले. या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यंदाच्या शैक्षणिक वर्षात RTE म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यानुसार अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पालकांना त्यांच्या मुलांसाठी RTEच्या माध्यमातून शाळेत प्रवेश मिळणार आहे. 27 जानेवारी 2025 या कालावधीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. पालिकेनं मुंबईत गार्बेज फ्री आवर ही मोहीम हाती घेतली आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीमध्ये ही सामूहिक स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. मुंबईतील तापमानात वाढ होऊन वातावरणातील गारवा काहीसा कमी झालेला आहे. दरम्यान मुंबईत 2 दिवस ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. या कालावधीमध्ये हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवण्यासाठी बेकायदा नायलॉन मांजाविरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. त्या मोहिमेअंतर्गत 19 गुन्हे दाखल करण्यात आले. राज्यातील दुर्गम भागात सुरू करण्यात आलेली टेलिमेडिसिन सेवा रुग्णांसाठी आधार ठरते. राज्यात 5 वर्षात या सेवेचा 1,13,000 रुग्णांना फायदा झालाय. कोकण रेल्वेवरील स्थानकं आणि या मार्गाची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर सोपवण्यात आलेली आहे. प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित होईल. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये भर पडणार आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 11,739 क्विंटल आवक झाली. तुरीला 6,917 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. जालना येथील बाजारात पांढऱ्या जातीच्या तुरीची सर्वाधिक आवक झाली. मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी मावळ मुळशी प्रांत सुरेंद्र नवले आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. यात 74 शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी दाखल केल्या. शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उबाठा गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या विरोधात बनावट जात प्रमाणपत्र असल्याबाबत माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. या संदर्भात चौगुलेंनी जात पडताळणी समितीकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. मात्र समितीनं या प्रकरणी सुनावणी घेण्याचे अधिकार नसल्याचं कारण देत तक्रार फेटाळून लावली आहे. सेना संचलन परेडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही रस्ते आज बंद राहणार आहेत. या परेड निमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत आणि या विशेष कार्यक्रमासाठी काही रस्त्यांवरील वाहतूक काही वेळासाठी बंद असेल. शिवसेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हाप्रमुखपदी 2 महिन्यांपूर्वीच ठाकरे गटातून पक्षात आलेले विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून थंडी गायब झाली आहे आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे म्हाडानं ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार 3,662 घरांसाठी राज्यभरातून तब्बल 93,662 जणांनी अर्ज केलेत. त्यातील 71,642 जणांनी अर्जासोबत शुल्क भरलेत. आता अर्जदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून 28 जानेवारीला लॉटरी काढली जाणार आहे. पुण्यात नायलॉन मांजामुळे 2 ज्येष्ठ नागरिकांसह एक मुलगा जखमी झाला. एका ज्येष्ठ नागरिकाला उपचारानंतर घरी सोडण्यात आलं तर अन्य एका ज्येष्ठ नागरिकासह मुलाला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
पालिकेच्या रुग्णालयांना पुन्हा एकदा सुरळीतपणे औषधांचा पुरवठा सुरू झालाय. रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या 150 कंत्राटदारांनी सोमवारपासून देयक देण्याचे लेखी आश्वासन देईपर्यंत औषधांचा पुरवठा बंद केला होता. तरुणांमध्ये पतंगबाजीची क्रेज आजही कायम आहे. मात्र या पतंगबाजीत मांजामध्ये अडकून अनेक पक्षी जखमी होतात. यंदा पतंगबाजीचं प्रमाण कमी झालं असलं तरी मांजामुळे 40हून अधिक पक्षी जखमी झालेत. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पार्किंगच्या शुल्कात 8 वर्षांनंतर 4 पट वाढ करण्यात आलेली आहे. या ठिकाणी 4 चाकी वाहनांच्या 3 तास पार्किंगसाठी 20 रुपयांवरून 80 रुपयांवर शुल्क आकारलं जाणार आहे, तर दुचाकीसाठी 30 रुपये पार्किंग चार्ज मोजावे लागणार आहेत.